हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत CDPचे जे काही 30 क्वेश्चन असतात आपले क्वेश्चन पेपरचे. MSTETचे क्वेश्चन पेपर आहेत, त्याचे CDPचे 30 क्वेश्चन जे आहेत ते आपण इथे आज डिस्कस करणार आहोत. तर 61 नंबरपासून आपली CDP सुरू होते किंवा मग जो काही CTET एक्झाम असते त्याच्यामध्ये आपली CDPचा जो पार्ट असतो तो फर्स्ट क्वेश्चनपासून असतो. ठीक आहे, तर बघूया. सगळ्यात पहिला क्वेश्चन जो आहे तो औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली अत्याधुनिक अध्ययन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनांचा उपक्रमांचा अवलंब करून विकसनशील व गतिमान राहावे लागते अशी खालीलपैकी कोणती अध्ययन पद्धती आहे? औद्योगिक कार्य जे आहे इंडस्ट्रियल एरियामध्ये अशी एक पद्धती जी आहे ज्याच्यामध्ये लोकांना कल्पना उपक्रम आणि यांचा अवलंब करावून गतिमान राहावं लागतं. मग ही कोणती पद्धत आहे किंवा मग कोणती जी काही पद्धती आहे ते विचारलेलं आहे. तर बुद्धिमंथन ही पद्धत जी आहे त्याचा आन्सर आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्याला काय करावं लागतं? जास्तीत जास्त बुद्धीचा, नवीन कल्पनांचा, नवीन उपक्रमांचा वापर करावा लागतो. बरोबर. मग ऑप्शन नंबर 1 जे आहे त्याचा आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 62 बघूया. सेकंड नंबर क्वेश्चन, अध्यापन प्रतिमान व त्यांचे उद्गाता यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय आपल्याला इथे लावायचा आहे. पर्याय दिलेले आहे आणि इथे अगट बगट दिलेला आहे. प्रतिमान, उद्गाता, स्मरणशक्ती प्रतिमान, सर्जनात्मक प्रतिमान, सामाजिक पृच्छा प्रतिमान, प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान आणि इकडे त्यांची नावं दिलेली आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं जे आहे स्मरणशक्ती प्रतिमान जे आहे त्याचा जो काही उद्गता आहे तो लुकस असणार आहे. लुकस म्हणजे ऑप्शन नंबर डी जो आहे तो याचा काय आहे? ऑप्शन असणार आहे. नंतर दुसरं जे काही सर्जनात्मक प्रतिमान आहे त्याचा जो काही उद्गाता आहे तो असणार आहे विल्यम गार्डन, म्हणजे हा जो आहे विल्यम गार्डन. बरोबर. नंतर तिसरा जो असणार आहे, तिसऱ्याचा जो काही आन्सर असणार आहे ते बायरन आहे. सामाजिक पृच्छा प्रतिमान बायरन यांनी मांडलेलं आहे. आणि प्रत्यक्ष पृच्छा प्रशिक्षण आहे प्रतिमान ते गॅगने यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3 बघूया. फ्लॅडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा आहे? फ्लॅडरचं जे काय आंतरक्रिया विश्लेषण आहे, बरोबर, इंटरपर्सनल ॲनालिसिस त्याला आपण म्हणू शकतो, ती खालीलपैकी त्याच्या मर्यादा कोणत्या आहे? तर ऑप्शन नंबर 2 जे आहे यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्त्व असतं. हे याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे? मर्यादेवर भर दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूया. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन भावनिक विकास जो आहे त्याला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात, तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल राखतात आणि आवश्यक तेथे पुढाकार घेऊन मदत करत असतात. म्हणजे खालीलपैकी जे काही दिलेलं आहे त्यापैकी कोणतं प्रतिमान असं आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी आपल्या जे काही भावभावना आहे त्यांच्यावर कंट्रोल ठेवतं. बरोबर. मग त्यामध्ये काय असणार आहे? जे काय आपलं वर्तन असणार आहे त्याच्यात आपण काय करत असतो? चेंजेस करत असतो, है ना. म्हणजे काय असणार आहे? वर्तन परिवर्तन प्रतिमान जे आहे त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर 65 नंबरचा क्वेश्चन बघूया. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे असं विचारलेलं आहे. लर्निंग डिसेबिलिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल असेल किंवा विधान आहे ते अयोग्य आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. ठीक आहे, बरोबर आहे. या मुलांना मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावे, त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे न्या, हा जो काही पर्याय आहे तो अयोग्य आहे. म्हणजे हा जो काही ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असणार आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे न्यायला लागतं कोणत्याही कन्सेप्टमध्ये विद्यार्थ्यांना. ठीक आहे. नंतर 66 नंबरचा क्वेश्चन बघूया. इसवी सन 1957मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता, उत्पादकता हे निर्णायकेचे जे काय घटक आहे ते संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडले आहे? क्वेश्चन पेपर थोडीशी ब्लर आहे, वाचायला थोडीशी गडबड होते आहे. ठीक आहे. तर मूलगामी जे काही अवदन, लवचिकता असेल, उत्पादकता असेल त्याचं संशोधन जे आहे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडलेलं आहे? तर आपल्याला माहिती आहे मूल्योद्योगी जी काही शिक्षण प्रक्रिया आहे ती आपली गांधीजींनी मांडलेली आहे. आणि जो काही आपला मूलगामित्व, ओघतकता किंवा ओघपणा असेल किंवा लवचिकता आहे ज्यांच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये लवचिकता असायला हवी, हे जे काही तत्त्व आहे किंवा हे जे काही घटक आहे, हे जे काही संशोधन आहे ते गिलफोर्ड यांनी लावलेलं आहे. गिलफोर्ड जो आहे आपला जो आपण त्याला म्हणू शकतो गिलफोर्ड यांनी लावलेलं आहे. ते जे काही ज्ञानरचनावादीचे 3 ज्या काही टाईप आहे त्यातला पहिल्या टाईपमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? आपलं थोडंसं योगदान दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 67 आहे.
खाली दिलेल्या मानसशास्त्रांची नावे व त्यांनी दिलेल्या व्याख्या ज्या आहेत त्यांचा योग्य क्रम तुम्हाला जोडायचा आहे. मानसशास्त्र दिलेलं आहे आणि व्याख्या दिलेल्या आहे. नॉर्मन मन, ऑलपोर्ट, M.A. मेन हे सगळे जे काही शास्त्रज्ञ आहे ते आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. आपलं जे काही DED B.EDचं सिलेबस आहे त्यामध्ये आपण बघितलेलं आहे. नॉर्मन मन यांनी काय व्याख्या केलेली आहे की व्यक्तिमत्व म्हणजे काय, की व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व, कलाविषय यांची गुंफण होय, असं नॉर्मन मन यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला व्यक्तिमत्व विकासाचा जो काही पहिलाच F1 जो काही कोड आहे सिलेबस त्यामध्येच याची डेफिनेशन असणार आहे. ओलपॉर्ट यांनी डेफिनेशन कशी केली आहे व्यक्तिमत्व विकासाची, तर ओलपॉर्ट म्हणतात की मानसिक यंत्रणेची जी काही संघटना आहे त्याला त्यांनी व्यक्तिमत्व विकास असं म्हटलेलं आहे. त्यानंतर M.A. मे जे आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे की व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, की व्यक्तीचे जे काही सामाजिक जे काही गोष्टी असतात त्यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे हे अर्धवट डेफिनेशन यांनी इथे दिलेली आहे. ठीक आहे. नंतर असणार आहे A. ट्रॅक्सन जे आहे, टॅक्सलर जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे की व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारच्या ज्या डेफिनेशन आहेत त्या ऑप्शन नंबर खालीलपैकी एक ऑप्शन जो आहे त्याचा ऑप्शन 1 जे आहे आन्सर असणार आहे. 68 नंबरचा क्वेश्चन बघूया. प्रायोगिक पद्धतीविषयी खाली दिलेल्या बाबीतून कोणती बाब अयोग्य विचारलेली आहे म्हणजे चुकीची विचारलेली आहे प्रायोगिक पद्धतीबद्दल. तर ऑप्शन नंबर 1 आहे या पद्धतीत नियोजनित वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते, बरोबर आहे. या पद्धतीत किमान 2 व्यक्तींची गरज असते, बरोबर आहे. प्रायोगिक एक प्रकल्प दाखवतो आहे, प्रयोग करतो आहे आणि एक कमीत कमी बघायला तर पाहिजे. ठीक आहे. नंतर प्रायोजकाचे प्रयोजावर पूर्ण नियंत्रण ठेवणे आवश्यक असणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते चुकीचं आहे. पूर्ण नियंत्रण आवश्यक असायला हवं. कोणतीही गोष्ट करताना आपल्याला आपल्या भावनांवर काय करत असेल आपण जी ही कृती तिच्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं, अनावश्यक नसते. ठीक आहे. 69 नंबरचा क्वेश्चन बघूया. अध्ययन प्रक्रियेतील प्रगतीस खालीलपैकी कोणते विधान सहाय्यभूत ठरत नाही विचारलेलं आहे. अध्ययन प्रक्रिया जी आहे, लर्निंग प्रोसेस जी आहे त्याच्यापैकी खालीलपैकी कोणते विधान सहाय्यभूत म्हणजे हेल्प करत नाही विचारलेलं आहे. नाही व्यवस्थितपणे क्वेश्चन जो आहे तो वाचून घ्यायचा आहे. तर ऑप्शन नंबर 1 बघूया. एखाद्या विषयात विशेष रुची असेल तर प्रगती वेगाने होते, बरोबर आहे. जी गोष्ट शिकायची आहे तिचे अध्ययन पूर्वी काही प्रमाणात झालेले असेल तर ते प्रगतीला कारण ठरते असायला पाहिजे. कारण आपण जेही आधी शिकतो ते प्रगतीसाठी काय करते, कुठे ना कुठे आपल्या ज्ञानामध्ये उपयोगी पडते. म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आन्सर असणार आहे. नंतर असणार आहे 70 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अतिउत्साह दाखवतात. खालीलपैकी कोणती अशी क्रिया आहे ज्याच्यामध्ये व्यक्तीमध्ये चैतन्य जे आहे काय म्हणतात त्याला आपण, चैतन्य म्हणजे एखादी गोष्ट शिकण्याची आस जी आहे ती निर्माण होते आणि त्यामधून व्यक्ती काय करतो, विद्यार्थी काय करतात, अधिक मुले काय करतात, जे काही त्यांचं वर्तन असेल त्याच्यामध्ये अतिउत्साह दाखवतात. पहिला आहे कॉर्टिसॉन, ठीक आहे, अँड्रिजनल, ठीक आहे, इन्शुलिन, ठीक आहे, थायरॉक्सिन, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 2 जे आहे त्याचं आन्सर असणार आहे अँड्रिनल, ज्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर 71 नंबरचा क्वेश्चन बघूया. खाली दिलेल्या गरजापैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे. खाली ज्या काही गरजा दिल्या आहे, नीड आपण त्याला म्हणतो, त्याच्यापैकी कोणती पर्सनल नीड असणार आहे, व्यक्तिगत गरजा आहे. सुरक्षा, प्रतिष्ठा, ठीक, सुरक्षा आहे, जोडीदाराची गरज आणि परावलंबित्व. जोडीदाराची गरज यामध्ये व्यक्तित्व गरज नसते. नंतर असणारे सुरक्षामध्ये सुद्धा व्यक्तित्वाची गरज नसते. परावलंबन एक जे आहे ऑप्शन नंबर 1 जे असणार आहे ते याचं ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 जी आहे ती प्रतिष्ठा जी असणार आहे ती पर्सनल नीड आपली असते. त्यानंतर 72 नंबरचा क्वेश्चन बघूया. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावादासंबंधी खालीलपैकी कोणते तत्त्व समाविष्ट आहे. जे काही ज्ञानरचनावाद आहे, कन्स्ट्रक्टिव्हिजम आहे, त्याच्यापैकी कोणतं जे काही तत्त्व आहे ते समाविष्ट आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ज्ञान हे गतिशील नसून स्थितिशील असते, चूक. ज्ञान हे गतिशील असतं, बरोबर, हे ऑप्शन आहे चूक. त्यानंतर असणार आहे स्थानिक परिसराचा विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनेत फारसा वाटा नसतो, हे सुद्धा
चूक आहे. जिथे पॉझिटिव्ह इम्पॅक्टचे किंवा पॉझिटिव्ह आन्सर असतील ते आन्सर आपल्याला काय करायचे आहे, विचारात घ्यायचे आहे, निगेटिव्ह आन्सरकडे नाही. पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात, ही डायरेक्ट ज्ञान रचनावादाची डेफिनेशन आहे. ऑप्शन नंबर 3 जे आहे त्याचं आन्सर असणार आहे. नंतर आहे सांस्कृतिक आंतरक्रियाद्वारे ज्ञानाची निर्मिती होत नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. ऑलरेडी सांगितलं की जिथे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल, पॉझिटिव्ह विचारधारणा असेल ते आन्सर आपण काय करायचं आहे, विचारात घ्यायचं आहे. पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी नवीन ज्ञानाची रचना करतात, ही ज्ञानरचनावादाची डेफिनेशन आहे डायरेक्ट. ठीक आहे, म्हणजे ते त्याचं तत्त्व पण असं त्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर 73 नंबरचा क्वेश्चन बघूया. एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकून साहेबांवर रागवू शकत नाही, तो घरी आल्यावर बायकांवर रागवतो. हे संरक्षण यंत्रणेच्या पुढील कोणत्या प्रकारामुळे घडते? म्हणजे काय की सपोज तुमचा बॉस किंवा कोणी असेल तो तुम्हाला शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये रागवला तर तुम्ही त्या बॉसवर चिडू शकत नाही, तुम्ही त्याचा राग काय करतात, घरी येऊन काढतात. म्हणजे हे खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये आढळतं? तर ते विस्थापन जे काही प्रकार आहे त्याच्यामध्ये ते आढळत असतं. नंतर 74 नंबरचा क्वेश्चन बघूया. विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे, हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या मनातील जे काही चिंता असेल, भीती असेल, ते गैरसमज दूर करून त्यांच्या वागणुकीमध्ये काहीतरी सुधारणा घडवून आणायचं आहे. तर हे कोणत्या पद्धतीमध्ये असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण त्याला काय म्हणू शकतो, उपचारात्मक मुलाखत असं म्हणू शकतो. म्हणजे काय की आपल्याला त्यांचे जे काही चिंता, भीती जे आहे ते दूर करायचं आहे, म्हणजे त्याच्यावर काय करायचं आहे, उपचार करायचा आहे आणि त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणायची आहे. तर हे एक्झाम्पल असणार आहे, ही पद्धत असणार आहे उपचारात्मक मुलाखत. त्यानंतर 75 नंबरचा क्वेश्चन बघूया. इयत्ता 7वी मधील 50 विद्यार्थ्यांमध्ये सचिनला गणितातील गुणानुक्रम 4था आहे, तर त्याचा शतकक्रम जो आहे तो किती असायला हवा? इयत्ता 7वी मधला एक विद्यार्थी आहे, 50 विद्यार्थ्यांमध्ये त्याचा जो काही गुणानुक्रम आहे तो 4th नंबरला आलेला आहे, तर त्याचा शतकक्रम जो आहे तो किती असायला हवा? हे जे काय आहे ते तुम्हाला याचा आन्सर जे आहे ते 8 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. तर ते गणितातलं थोडंसं आन्सर आहे, ते तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे. त्यानंतर 76 नंबरचा क्वेश्चन आहे. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे विचारलं आहे. हा लास्ट जो शब्द असतो तो सगळ्यात जास्त मॅटर करतो तुमच्या वाचण्यामध्ये. ठीक आहे, खाली दिलेले जे काही विधान आहे त्यापैकी विकास प्रक्रिया जी आहे, डेव्हलपमेंट प्रोसेस जी आहे, त्यापैकी त्याचं कोणतं एक वैशिष्ट्य आहे असं विचारलेलं आहे. तर ठीक आहे, पहिलं बघूया. विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते, बरोबर आहे. विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक अप्रभावी असतात, प्रभावी असतात इथे असायला हवं, हे काय आहे, चूक आहे, प्रभावी असतात. त्यानंतर असणार आहे प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची असते, प्राणी जातीतील विकास प्रक्रिया ही वेगवेगळ्या प्रकारची असते, हे सुद्धा चुकीचं आहे. विकासाची गती प्राथमिक अवस्थेत कमी असते, विकासाची गती प्राथमिक अवस्थेत सर्वात जास्त असते आणि नंतर ती हळूहळू काय होत असते, स्थिरावते, मंदावते किंवा मग कमी होते. असं आपल्याला वाक्य जे आहे विकास आणि वाढ जे आहे डिफरन्स बिटवीन यामध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 1 जे आहे त्याचा आन्सर असणार आहे की विकास प्रक्रियेतील व्यक्तिभिन्नता जी आहे ती प्रत्येकामध्ये व्यक्तिभिन्न असते किंवा प्रत्येकामध्ये वेगवेगळी आढळत असते. काहींचा विकास खूप जास्त फास्ट होतो, काही विद्यार्थी लवकर ज्ञान ग्रहण करतात, काही विद्यार्थ्यांना एकच गोष्ट समजून सांगायला 4 दिवस लागतात, काही विद्यार्थी पटकन ज्ञान जोपासत असतात. ठीक आहे, 77 नंबरचा क्वेश्चन बघूया. जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अवबोधनाचे व संबोधनाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला शिकते? जीन पियाजेचे जे काही थिअरी आहे आपण त्यामध्ये खूप वेळेस बघितलेलं आहे की मूर्त जी काही क्रियात्मक अवस्था असते ज्यामध्ये विद्यार्थी काय करत असतात, एखाद्या कल्पनेचं किंवा मग एखाद्या संशोधनाचं कृतीतून निष्कर्ष काढायला शिकतात. तर मूर्त क्रियात्मक अवस्था आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीचं काय होत असतं, अवबोधन होत असतं, ती गोष्ट समजली जाते आणि ते त्याचं वर्गीकरण करायला शिकतात. ठीक आहे, 78 नंबरचा क्वेश्चन बघूया. किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहण्याची असते. ठीक आहे, याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब टाळावी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर किशोरावस्थेतील जे काही विद्यार्थी आहे ते काय करत असतात,
त्यांचं वाढतं वय असतं, त्यांना खूप जास्त फ्रेंड सर्कल गरजेचं असतं आणि ते टोळ्या करून राहत असत. मग याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकांनी कोणती बाब टाळायची आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे, तर पहिलं आहे विद्यार्थ्यांचे त्यांच्या मर्जीनुसार गट करून त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करावे. ठीक आहे, वर्गाच्या शांततेची सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यांवर टाकावी. बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे. टोळी करून विध्वंसक कार्य करायला उपयुक्त होणार नाही हे पाहावे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 जे आहे त्याचा आन्सर असणार आहे त्यांची जी काही तक्रार आहे त्याच्याकडे, विद्यार्थ्यांनी केलेली जी काही तक्रार असणार आहे त्याच्याकडे शिक्षकांनी काय करायला पाहिजे, गांभीर्याने पाहायला पाहिजे. हे जे काय आहे ती गोष्ट टाळायची असणार आहे. त्यानंतर 79 नंबरचा क्वेश्चन असणार आहे, व्यक्तिविकासामध्ये अनुवंश व परिस्थिती या दोन्ही घटकांचा समावेश होतो किंवा या दोन्ही घटका ज्या आहे, घटना ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहे. या संदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे, चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. व्यक्तिविकासाचे जे काही घटक आहे, अनुवंश आणि परिवेश किंवा परिसर आपण त्याला म्हणतो, हे व्यक्तिविकासाचे 2 घटक असणार आहे हे आपल्याला माहिती आहे. यापैकी कोणतं विधान असत्य आहे, चुकीचं आहे हे विचारलेलं आहे. फर्स्ट बघूया, सांस्कृतिक परिस्थितीचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो. बरोबर आहे. विकासासाठी लागणारी मूळ शक्ती पुरवण्याचे काम अनुवंशिकीकडून असते. बरोबर असणार आहे. सर्वसाधारण बालकाला रंग, रूप, उंची या बाबी अनुवंशिकतेने प्राप्त होतात. बरोबर आहे. विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंशिक करते. हे जे काय आहे ते विकासाला वळण आणि दिशा देण्याचे काम काय करतं, अनुवंशिक करत नाही. ते काय करत असतात, विकासाला वळण देण्याचे काम विद्यार्थी स्वतः करत असतात. बरोबर. त्यांना कोणतीही हेरिडिटीतून किंवा मग कशातून, परिसर जे आहे आपण त्याला म्हणू शकतो, परिवेश जे आहे त्याच्यामध्ये फॅमिली असेल, शाळा असेल, सामाजिक समाज असेल, ह्या गोष्टी काय करत असतात, विकासाला वळण देण्याचे काम करत असतात. अनुवंशाकडून फक्त जे काही कॅरेक्टर्स असतील ते आईबापामध्ये जे असलेले कॅरेक्टर आहे ते विद्यार्थ्यांमध्ये येत असतात. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती असत्य असणार आहे. त्यानंतर 80 नंबरचा क्वेश्चन बघूया. मानसिक वय हा संबोध म्हणजे बुद्धिमापन क्षेत्रातील बिनेची मोठी देणगी आहे. याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. ऑप्शन नंबर 4 जे आहे त्याचा आन्सर असणार आहे, सामान्यतः जन्मवयाच्या 16व्या वर्षी मानसिक विकास जो आहे पूर्णत्वाला पोहोचत असतो. जवळपास 16व्या वर्षापर्यंत आपला जो काय मेंटल हेल्थ जी आहे, मेंटल डेव्हलपमेंट जी आहे ती पूर्णपणे त्याचा विकास जो असतो तो झालेला असतो. 81 नंबरचा क्वेश्चन बघूया. थार्नडाईक यांनी बुद्धिविषयक उपपत्ती मांडताना स्पियरमन यांच्या उपपत्तीवर आक्षेप केलेल्या मतांमधील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असं विचारलेलं आहे थार्नडाईक यांच्या बुद्धिविषयक उपपत्तीमध्ये. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 1 बघूया. बुद्धी ही मज्जातंतू आणि त्यांचे परस्पर निगडीत होणे यावर अवलंबून असते. बरोबर आहे. मज्जातंतूमधील प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. बरोबर असणार आहे. गुंतागुंतीचे विचार जे असतात ते आपल्या डोक्यामध्ये येत असतात. बुद्धीचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे असतात. ही जी काय असणार आहे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते चूक असणार आहे. त्यानंतर आहे एखादे बौद्धिक कार्य कोणत्या दर्जाचे होईल हे मज्जातंतूमधील प्रक्रियेवर अवलंबून असते. ऑप्शन नंबर 3 जे आहे ते चुकीचं असणार आहे. शास्त्रीय स्वरूपाचे कोणतेही विशिष्ट कार्य बुद्धीने किंवा मग सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे असत नाही. ती एक कॉम्प्लेक्स मेथड आहे, गुंतागुंतीची मेथड असणार आहे. ठीक, तर ऑप्शन नंबर 3 जे आहे ते त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर 82 नंबरचा क्वेश्चन बघूया. व्यक्तिमत्व किंवा मग व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात त्यांचे प्रसंगानुसार प्रकटीकरण होऊन व्यक्ती स्थापन होणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे विचारलेलं आहे, चुकीचं आहे विचारलेलं आहे. व्यक्तीला स्वतःच्या भावनांची ओळख होणे गरजेचे असते. ठीक आहे, बरोबर आहे. नंतर भावनेचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. बरोबर आहे. एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब असते. बरोबर आहे. एखादं कोणी वारलेलं आहे, कोणी खूप जास्त हॅप्पी आहे तर आपण सुद्धा त्यांच्या आनंदामध्ये काय होत असतो, सामील होत असतो. त्यानंतर आहे इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक आहे. आवश्यक आहे. प्रत्येकाची जी काय भावना असतात आपण त्यांच्यामध्ये सामील होत असतो आणि आपल्याला त्यांच्या भावनांची कदर असते. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर जे आहे ते असणार आहे, अयोग्य आहे. त्यानंतर 83 नंबरचा क्वेश्चन बघूया. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान हे अवधानाचे वैशिष्ट्य नाही विचारलेलं आहे. अवधानाचे वैशिष्ट्य नाही. त्यानंतर ऑप्शन बघूया. अवधान ही निवडक प्रक्रिया आहे.
बरोबर आहे. अवधान काय असणार आहे? निवडक प्रक्रिया आहे. त्यानंतर अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते, बरोबर आहे. अवधान आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही, हे जे काय ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. अवधान एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ टिकवून ठेवता येत नाही, हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. एखादी गोष्ट झालेली आहे तर आपण तीच गोष्ट वारंवार किंवा दीर्घकाळ त्याच गोष्टीमध्ये राहू शकत नाही. तो व्यक्तीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे की तुम्हाला एखाद्या गोष्टीचं दुःख झालेलं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 1 महिना, 2 महिना, 2.5-3 महिन्यापर्यंत त्या गोष्टीमध्ये राहू शकतात. दीर्घकाळ त्यामध्ये ती भावना जी आहे ती टिकवून ठेवू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 जे आहे त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर 84 नंबरचा क्वेश्चन बघूया. संवेदनाची निवड ही चेतकाच्या स्वरूपावर आधारित असते किंवा अवलंबून असते. खालील चित्राचे अवबोधन होत असताना त्यांच्या संवेदनाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या रचनेत होईल असं विचारलेलं आहे. तर हे जे काही चित्र आहे ते इथे दिलेलं आहे. ABCD आणि EF या चित्रावरून खालीलपैकी अवबोधन जे आहे त्यांची रचना जी आहे ती कोणत्या याच्यात व्हायला पाहिजे? तर समीपता याचा आन्सर जे आहे ते असणार आहे. 85 नंबरचा क्वेश्चन बघूया. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थक करत नाही विचारलेलं आहे. आपण नुकत्याच अनुभवलेल्या गोष्टींच्या धारणेची मज्जा प्रक्रिया काही काळापर्यंत चालू राहते, हे आन्सर बरोबर म्हणजे ठीक आहे. आपल्यामध्ये एखादी गोष्ट घडली तर आपल्यामध्ये किंवा मेंदूमध्ये ती गोष्ट काही काळापर्यंत चालू असते. ठीक आहे, म्हणजे आपण कुठे फिरून आलं तर काही काळापर्यंत आपल्याला ती गोष्ट आठवत असते, आपण किती मजा केली, काय फिरलो, है ना. म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. नंतर आहे धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते. कोणत्याही प्रकारचे विचार आपण बुद्धीमध्ये आणू शकतो, कोणत्याही प्रकारचे विचार आपल्या बुद्धीमध्ये येत असतात. कोणत्याही व्यक्तीची धारणाशक्ती सर्वच गोष्टींच्या बाबतीत सारखी असत नाही, बरोबर आहे. प्रत्येकाची जी काही धारणाशक्ती आहे, विचार करण्याची क्षमता आहे ती सारखी असते का? नसते. प्रत्येकाची विचार करण्याची पातळी जी आहे ती वेगवेगळी असते. एकच गोष्ट असेल तर त्या एकाच गोष्टीवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे विचार जे आहे ते करू शकतो. विविध प्रकारचे विचार जे आहे ते आपण करू शकतो. नंतर आहे एका विषयाचे पठण संपताच दुसऱ्या विषयाचे पठण सुरू केले की धारणा चांगली होते. तर असं काहीही नाही, हे जे काय आहे हे चुकीचं आहे. एकाच गोष्टीवर आपण कितीही वेळ विचार केला, दुसरी एखादी गोष्ट आपल्याला आठवले तर तीही गोष्ट आपल्याला सारखी आठवत असतेच. त्यानंतर 86 नंबरचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणते उदाहरण निर्णायक विचाराचे नाही विचारलेलं आहे? नाही. ठीक आहे, तर एक आहे शास्त्रज्ञ शोध लावतात. ठीक आहे, शिल्पकार वस्तुशिल्प तयार करतात, बरोबर आहे. शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात. शिक्षक निसर्गचित्र काढतात, बरोबर. शिक्षक निसर्गचित्र काढू शकतात, उद्गामी पद्धतीने नाही शिकवत. शिक्षक काय करत असतात? अवगामी पद्धतीने शिकवत असतात. ठीक आहे, म्हणजे काय करत असतात? खालच्या दिशेने शिकवत असतात. त्यानंतर पुढचा जो काही क्वेश्चन आहे तो बघूया. खाली दिलेल्या संबोधनाविषयीच्या विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे विचारलेलं आहे. पुरेसे व स्पष्ट संबोध निर्माण झालेले नसतील तर विचार प्रक्रियेत अडथळे येतात. पहिलं ऑप्शन आहे. ठीक आहे, नंतर आहे इतरांचे विचार नीट समजण्यासाठी तसेच स्वतःचे विचार नीट मांडता येण्यासाठी संबोध स्पष्ट वाचूक हवेत, बरोबर असणार आहे. त्यानंतर असणार आहे मूळ संबोध स्पष्ट नसतील तरीही पुढचे संबोध सहजपणे स्पष्ट होतात. मूळ संबोध स्पष्ट नसतील तर पुढचे संबोध जे आहे ते सहजपणे कसं काय स्पष्ट होईल? एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे, मग तुमचं ते टार्गेट आहे, तुम्हाला ती गोष्ट करायची आहे, परंतु तुम्हाला त्या टार्गेटपर्यंत कसं पोचायचं असेल हे जर स्पष्ट नसेल तर ती गोष्ट तुम्ही त्या गोष्टीपर्यंत जाऊ शकतात का? नाही. सपोज आता मी आहे, मला यूट्यूबर व्हायचं आहे, व्यवस्थितपणे यूट्यूबर व्हायचं आहे, तर ते यूट्यूबर होण्यापर्यंत मला काय करायला लागणार आहे? खूप जास्त कष्ट घ्यायला लागणार आहे, डेली व्हिडिओ अपलोड करायला लागणार आहे, विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागणार आहे, त्यांच्या जे काय अडीअडचणी असणार आहे त्या सॉल्व्ह कराव्या लागणार आहे. म्हणजे जे काय आहे माझे धोरण जे आहे ते स्पष्ट आहे, तेव्हाच मी ती गोष्टपर्यंत पोहोचू शकते, बरोबर. तेव्हाच मी एक चांगली यूट्यूबर होऊ शकते. म्हणजे काय की माझं धोरण जर स्पष्ट आहे तरच मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकेल. जर धोरण स्पष्टच नाही आहे किंवा मग मला फक्त यूट्यूबर व्हायचे परंतु मी त्या गोष्टीने किंवा त्या दिशेने जे आहे कार्य जे आहे, प्रयत्न जे आहे ते करतच नाही आहे, तर मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकते का? नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर 88 नंबरचे क्वेश्चन बघूया. खाली दिलेले जे काही प्रतिमेचे प्रकार आहेत त्यांचं योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहे. गतिप्रिय प्रतिमा, स्वाद प्रतिमा, गंध प्रतिमा, स्पर्श प्रतिमा. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर इथे ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर पहिला आहे प्रतिमा जे आहे
त्याचं जे काय आन्सर असणार आहे वाहनांच्या वेगाची तुलना, बरोबर, म्हणजे काय की त्याला गती आहे त्यांची तुलना आपण यामध्ये करू शकतो. त्यानंतर सेकंड नंबर आहे स्वाद प्रतिमा. स्वाद प्रतिमामध्ये काय असणार आहे अन्नाची चव लक्षात राहणं, म्हणजे काय घेतोय आपण स्वाद घेतोय. नंतर गंध प्रतिमा आहे. गंध प्रतिमेमध्ये काय असणार आहे कचरा कुंडीच्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावणं, बरोबर. गंध आहे म्हणजे वास येतो आहे गंध, बरोबर. नंतर असणार आहे शेवटचं स्पर्श प्रतिमा. मखमलाचा मऊपणा जाणवणे, म्हणजे काय स्पर्श प्रतिमा असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय असणार आहे क ड ब अ, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन याचा आन्सर आहे. त्यानंतर 89 नंबरचा क्वेश्चन बघूया. जेव्हा अध्ययनकर्ता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग करतो तसेच नवीन परिस्थितीशी सामर्थ्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीला दिलेली प्रतिसाद नवीन परिस्थितीमध्ये देतो तेव्हा थॉर्नडाईकच्या कोणत्या उपनियमाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. ही जी डेफिनेशन आहे ती कन्स्ट्रक्टिव्हिझमची डेफिनेशन इथे यूज केलेली आहे, परंतु थॉर्नडाईकची जी काही प्रतिमा आहे त्याचा वापर किंवा कोणता उपनियमाचा वापर त्यांनी इथे केलेला आहे तर प्रतिक्रियांच्या जे काही समानतेचा नियम जो आहे तो या ठिकाणी इथे यूज केलेला आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे 90 नंबरचा. डॉक्टर ॲर्मस्ट्रॉंग जे आहे ते कोणत्या पद्धतीचे उद्गाते आहे. आपल्याला हे माहिती आहे, आपण खूप वेळेस बघितलं आहे. डॉक्टर ॲर्मस्ट्रॉंग जे आहे ते संशोधन पद्धतीचे उद्गाता आहे. आपला जो काही F2चा जो पेपर आहे F2मध्ये आपल्याला विचारलेलं आहे. ॲर्मस्ट्रॉंग जे आहे ते संशोधन पद्धतीचे उद्गाते आहे. ठीक, तर अशा प्रकारे जे आहे हे CDPचे आपण 30 क्वेश्चन आपण डिस्कस केले. व्यवस्थितपणे जर लक्षात घेतलं, व्यवस्थितपणे जर क्वेश्चन पेपर अनुभवली तर तुमच्या भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या D.Ed फर्स्ट इयर सेकंड इयरमधल्या असणार आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. अशा प्रकारे शॉर्टकट अँड स्वीट असा व्हिडिओ आपण आज बघितला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणीपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवायचे आहे. ठीक, तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.